ठिकाणी स्पर्धेचा बक्षीस वितरण आपण करणार आहोत। दर्यावती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे, या अध्यक्ष आपण या ठिकाणी यायचं आहे। दर्यावती प्रतिष्ठानचे सर्व संचालक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। भगवंतदादा पाटील, या प्रवीणजी बेंदरकर, विकासदादा, वसंतजी आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। आपण आणि आम्ही जे सातगाव मधून जे काही मान्यवर या ठिकाणी बोलले होते उपस्थित असतील तर कृपया त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं। छानपैकी फोटो या ठिकाणी महिला मंडळाचा दिसतोय, स्माइल तर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी दिसतोय। खास करून बेंदरकर वहिनी सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी माझ्या मते प्रथमतच या ठिकाणी उपस्थित झालेत। कॅमेरामन प्लीज जरा रुद्रा, शुभ्रा जरा बाहेर ये। अनु तिकडे कॅमेरामन तिकडे सगळ्या महिलांना टिपतायत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी स्माइल दिसतोय, नक्कीच त्यांना सुद्धा आनंद होतोय। हा, आणि नंतर त्या नाचण्याचा आनंद सुद्धा घेणार आहे त्या दर्यावती प्रतिष्ठानच्या शोभा वहिनी। आमची काही हसताना दिसत नाही, थोडीशी वैजंत्याबद्दल थोडीशी हसते आमची। हा, मिलन वहिनी पाठी गेलात तुम्ही, दिसत नाही आहेत। भैनाक वहिनी सुद्धा या रांगेमध्ये आलात तर नक्कीच तुम्ही सुद्धा दिसाल या रांगेमध्ये। बेंदरकर वहिनींच्या मध्ये घुसा तिथे, त्यांनाही जागा द्या। एक उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ही आपली स्पर्धा आहे, आपण या ठिकाणी जातीने उपस्थित राहायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी जातीने उपस्थित राहत आहे सर्व महिला। धन्यवाद। आपण मागे बसून घ्या। अध्यक्षांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। पुढे दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या, आपण स्थानापन्न व्हायचं। दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक यांनाही विनंती आहे, जतीनजी आपणही उपस्थित राहायचं व्यासपीठावरती। आणि सन्माननीय बामणे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। विजेता संघाचे संघ व्यवस्थापक बामणे साहेब, त्याचप्रमाणे बंटी साळवी आपणही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। या दर्यावती प्रतिष्ठानच्या बक्षीस वितरणासाठी आपण उपस्थित राहायचं आहे। अनेकांनी या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लाभलेली आहे। दर्यावती प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। महिला मंडळ आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं आहे। महिला अध्यक्षा कृपया आपण पहिल्या रांगेत बसायचं आहे, या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। महिला अध्यक्षा प्रशांतजी इथे लाव, खुर्ची लाव जरा पुढे, खुर्ची बसा। दादा भाईंच्या बाजूला मान मिळतो तुम्हाला बसायला, हा मोठा मान घ्या, बसा। अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसायचं आहे। समीरजी कनगुटकर साहेब आपण कृपया असाल तर या व्यासपीठावरती यायचं आहे। समीरजी कनगुटकर, आपली अनुपस्थिती आम्हाला सतत जाणवत आहे आणि नक्कीच आम्ही तुमचा आदर करतोय। आपणही या ठिकाणी असाल तर उपस्थित व्हायचं। आम्हाला वाटलं होतं की आज तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहालच, पण या ठिकाणी अजून दिसत नाही आहात। कृपया आजूबाजूला असाल तर या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहायचंय। आणि दर्यावती प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण पाठीमागे या साईडला बाजूला या। सगळे कार्यकर्ते, आपल्यामुळे कार्यक्रम थांबतोय, या सर्व कार्यकर्ते। अरविंदजी पाटील या, उदयजी पाटील, शेखरजी या आपण व्यासपीठावरती। आमच्या तांडल वर्ग जे प्रमुख मान्यवरांमध्ये आहेत ते समजा असतील तर कृपया या ठिकाणी यायचं आहे। शेखरजी बसा। या याकडे टी शर्ट वाले सगळे या साईडला यायचंय। दर्यावती वाले किती वेळा सांगायचे या, आपण इकडे बाचे या, मामाश्री इकडे या, हा इथे बरं। जगदीशजी पाटील आपणही स्थानापन्न व्हा। जगदीशजी पाटील वा, चला आपण एकत्र या साईडला। दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सगळे या साईडला या, ट्रॉफीच्या बाजूला या सगळ्यांनी। जतीनजी आपणही या। बामणे साहेब मी तुम्हाला बराच वेळा अनाउन्समेंट करतोय, या व्यासपीठाकडे या। आमचे बंटी सावंत असतील त्यांनी या, त्यांनी सुद्धा आपल्यासाठी भरपूर कॉल आपल्याला केलेले आहेत, त्यांचंही योगदान या ठिकाणी आहे। जतीनजी या या आमच्याकडे व्यासपीठावरती। सुमितजी आम्हाला आदर आहे तुमचा, या या जवळ या आमच्या। मग
आपल्यासारखे स्टार प्लेयर जतीनजीनं बराच वेळा मी अनाउन्समेंट केलेली आहे. आपण आलात तुमच्यामुळेच ही खरं तर स्पर्धा फार मोठी झालेली आहे आतापर्यंत. करूया चालेल. कोण नाही येत ते करूया सुरुवात. कृष्णाजी या. नमस्कार आणि सुस्वागतम. दर्यावती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीनं या गोहगर तालुक्यातील हे पालशेत नगरीमध्ये दर्यावती प्रतिष्ठान दरवर्षी ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा आयोजित करतं आणि नक्कीच ही एक मानाची स्पर्धा झालेली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल की प्रत्यक्ष भेटून असेल, अनेक हे जे क्रिकेट प्रेमी आहेत हे क्रिकेट प्रेमी या दर्यावती प्रतिष्ठानच्या या स्पर्धेसंदर्भात नक्कीच चांगले या ठिकाणी गोष्ट सांगत असतात. चांगली चर्चा या ठिकाणी रंगते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेमध्ये हे जे सितारे आहेत क्रिकेट मधील हे खरंच या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये अवतरत असतात आणि म्हणूनच ही स्पर्धा फार मोठी मानाची ठरलेली आहे. खरं तर या स्पर्धेचं खरं महत्व जातं ते या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सरशिप करतात त्या सर्वांसाठी. या स्पॉन्सरशिप करणाऱ्यांमुळेच या आमच्या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित खेळाडू येतात, अनेक आयकॉन खेळाडू येतात, ज्यांना युट्यूबच्या माध्यमातून आपण बघत असतो. ते सगळे खेळाडू या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्या खेळाची मजा घेण्यासाठी हे सर्व मंडळी, हे सगळं क्रिकेट रसिक या ठिकाणी येत असतात. ऑनलाईनच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून ते पाहत असतात आणि एकच बोला होत असतो की या दर्यावती प्रतिष्ठानच्या या क्रिकेट स्पर्धेचा. मित्रांनो, या स्पर्धेची सुरुवात यावर्षी 18 जून 2025 रोजी झाली आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस. खरं तर दर्यावती प्रतिष्ठान वर्षानुवर्ष म्हणजे वर्षामध्ये अनेक कार्यक्रम राबवत असतं आणि त्यातला हा कार्यक्रम दर्यावती प्रतिष्ठानचे संचालक जे आहेत, आमचे अध्यक्ष आणि संचालक, हे सगळे यासाठी मेहनत घेत असतात. त्यांच्यामुळेच हे आम्ही सर्व कार्यकर्ते हे काम करत असतो. खरं तर अध्यक्षानंतर पुढचं नाव आहे ते आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे सर्वसेवा संतोषजी पवारी साहेब. आज या ठिकाणी कामानिमित्त उपस्थित नाही आहेत काही कारणास्तव, पण त्यांचं नक्कीच आम्हाला सहकार्य असतं, फोन कॉन्टॅक्ट असतात आणि या सगळ्या नियोजनाची ते नक्कीच आम्हाला सतत फोनवरून माहिती घेत असतात. या स्पर्धेसाठी किंवा कोणतीही स्पर्धा असेल, कोणताही उपक्रम असेल, त्यांचं योगदान हे नक्कीच आम्हाला असतं. आर्थिक योगदान त्यांच्यामुळेच हे होत असतं. आतापर्यंत कबड्डी स्पर्धा असेल, राज्यस्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल किंवा अनेक कार्यक्रम असतील, यासाठी संतोषजी पवार साहेबांचं नक्कीच मोठं योगदान आलेलं आहे. म्हणून मी विनंती करतो की सगळ्यांनी जोरदार संतोषजी पवार साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. तर दर्यावती प्रतिष्ठानची ही मानाची स्पर्धा आणि या मानाची स्पर्धेसाठी आता आपण फायनलचा सामना, मेगा फायनल या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये आपणच आता याची देही याची डोळा तो सामना आपण पाहिलेला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली ही स्पर्धा आणि त्याचा आस्वाद आपण सर्व क्रीडा प्रेमींनी या ठिकाणी घेतलेला आहे. पंच कृपया कैलासजी आणि सागरजी, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक यायचं आहे. पंच कैलासजी आणि सागरजी, आपल्याला विनंती आहे. तर खर तर याचा आढावा घेत असताना ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जसे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांच्यामुळेच क्रिकेट प्रेमी या ठिकाणी येतात, त्यांच्यामुळे स्टार प्लेयर्स या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दर्यावती प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी महत्त्वाचा आहे. छोट्यातला छोटा, लहानातला लहान कार्यकर्ता या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होत असते. या दर्यावती प्रतिष्ठानची मी एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आपण आढावा घेताना आपण दिसतो.
मी ती कविता सादर करतो आणि नक्कीच पुढे या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची मान, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची मान, चंद्र सूर्य असे जोवरी राखू त्यांची आम्ही शान. पांडुरंग शेठ दाभोळकर जे आमचे प्रेरणास्थान आहेत, आमचे श्रद्धास्थान आहेत. पांडुरंग शेठ दाभोळकर दर्यावर्दीचे अध्यक्ष कट्टर, मना मनात राहती चिरंतर, संघटत संघर्षत उत्कर्षत प्रगतीची घेती आन, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंची आमची शान. कार्यकर्ते आमचे झुंजार, कार्यकर्ते आमचे झुंजार, करती कष्ट नित्य अपार, उत्साहकारी संचारे, नसा नसात रक्त उसळे, दर्यावर्दीचा अभिमान, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची शान. महिला मंडळाची साथ, महिला मंडळाची साथ भरी बळ आमुच्या पंखात, महिला मंडळाची साथ भरी बळ आमुच्या पंखात, करू संकटावर मात, अबलांना करण्यास सबला, आगडी देवी दे वरदान, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची मान. पावसाळी क्रिकेटचा डंका, पावसाळी क्रिकेटचा डंका, वाजे साऱ्या दुनियेत बरं का, नाही कुणाच्या मनी शंका, पालशेत नगरी क्रिकेट वीरांचे खेळातच दडले प्राण, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची शान, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची शान. असं आमचं दर्यावर्दी प्रतिष्ठान हे आमच्यासाठी आन बान आणि शान आहे. तर या ठिकाणी दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या क्रीडानगरीमध्ये हा उत्सव, आपला मोठा महोत्सव या ठिकाणी साजरा झाला. हा आमच्यासाठी क्रिकेट स्पर्धा नाही, तर आमच्या दर्यावर्दीसाठी नक्कीच हा एक मोठा उत्सव आहे आणि तो आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास करून या ठिकाणी आताच भाई विलनकर साहेब यांचं या ठिकाणी पदार्पण झालं. खरं तर त्यांना कार्यक्रमासाठी 3 वाजता आमंत्रण होतं, पण त्यांनी त्यांचे चिरंजीव अक्षय विलनकर यांना या ठिकाणी पाठवलं होतं आणि त्यानंतर स्वतः ते या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित. जोरदार टाळ्या भाई विलनकरांसाठी होऊन जाऊ देत. त्यांचं सहकार्य नक्कीच आपलं असतं, त्यांचं आपलं देणगी सुद्धा असतं. या ठिकाणी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय उपस्थित आहेत. अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी जाकर उपस्थित आहेत. बाजूला बघितलं तर वसंतजी पाटील आहेत, आमचे कॅमेरामन प्लीज. या ठिकाणी अध्यक्ष आहेत आमचे गुरुनाथजी जाकर, त्यानंतर वसंतजी पाटील आहेत, आमच्या दर्यावर्दी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यकर्ते सन्माननीय भगवानदादा पाटील. बाजूला त्यांचे अध्यक्षा महिला मंडळ सौ मेघा पाटील उपस्थित आहेत. इकडे बघितलं तर भाई विलनकर साहेब बाजूला मध्ये आपला दिसत आहेत. बाजूला आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते संचालक भिकाजीदादा पालशेतकर उपस्थित आहेत. बाजूला आमचे मित्र पोलीस कर्मचारी सन्माननीय प्रवीणजी बेंदरकर उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ, आमचे कट्टर दर्यावर्दीचे सुभाषजी आगडे ज्येष्ठ या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. कुमारजी आगडे जे आता दुसऱ्या क्रमांकाचं आपला स्पॉन्सरशिप करत आहेत ते उपस्थित आहेत. शेखरजी पटेकर नक्कीच आपल्या दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित असतात. या ठिकाणी बामणे साहेब उपस्थित आहेत, जे विजय संघाचे संघ मालक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच या ठिकाणी मी सांगू इच्छितो, काल आम्ही बसल्यानंतर आमची बीट लागली होती, या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोण विजेता ठरेल. काहींचं म्हणणं होतं आम्ही कोकण असतं, माझं म्हणणं होतं दापोली 11, पण आमचे कुणाल दाभोळकर हा एकमेव असा होता की ज्यांनी दुर्वा स्पोर्ट रामपूर हेच जिंकेल असं त्यांनी आमच्या समोर बीट लावली. त्यांनी खरोखर आमचा कुणाल दाभोळकर या ठिकाणी जिंकताना दिसतोय. आपला संघ विजय झालाय. या ठिकाणी आमच्या गुहागर तालुक्यातील एक प्रसिद्ध पंच, ज्याचं नाव पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजतं, ते कैलासजी पिलनकर या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय शांत स्वभावाचे आणि नक्कीच आपलं काम ते प्रामाणिकपणे पूर्ण करतात असे या ठिकाणी कैलासजी पिलनकर आणि त्यांच्या बरोबर साथीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून अंपायरिंग करणारे आमचे सागरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सुनीलजी पाटील असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील, सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी त्रिगुणजी आगडे सुद्धा आहेत जे आपले व्यवस्था करतात. महिला मंडळाचे सगळे सदस्य आणि या ठिकाणी कार्यकर्ते एका मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतात. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी करतोय ह्या प्रतिष्ठानच्या या ट्रॉफीचं बक्षीस वितरण. पण मी या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट सांगेन, या ठिकाणी चषक जी आपले दिसत आहेत ही चषक आपल्या स्पॉन्सरने दिलीत. मुंबई या ठिकाणी आपण आणतो, पण ती आणण्यासाठी मुंबईतनं आपल्या ठिकाणी आपले कार्यकर्ते मुंबई या ठिकाणी आहेत. सागरजी पटेकर आपला प्रमुख कार्यकर्ता मुंबईला आहे, सुभाषजी आडेकर आहेत, त्याचप्रमाणे अक्षय आगडे आहेत, निकेश दाभोळकर आहेत, हे सगळे कार्यकर्ते आपले मुंबई या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं आणि त्यांना फोन कॉन्टॅक्ट केल्यानंतर नक्कीच ते या ठिकाणी आपल्याला
चषक उपलब्ध करून देतात, खूप मेहनत करतात त्या ठिकाणी, सतत त्याच मध्ये व्यस्त असतात. तर ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्या इथपर्यंत आलंय. त्यांचं सुद्धा दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन आणि आभार. असं सहकार्य त्यांनी आपल्यासाठी करावं. तर आपण जातोय या बक्षीस वितरणाकडे. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेसाठी सलमान डीजे तर आपला सहकार्य करतो. सलमान डीजेचं महत्व असतंच देतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी YouTube माध्यमातून सारसी इव्हेंट आपला जोडताना दिसतोय. त्यांनी सुद्धा चांगलं, सचितजी मालप आणि त्यांची टीम यांनी सुद्धा चांगलं सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाची खरी रंगत असते ती कॉमेंटेटरवर असते, समालोचन करणाऱ्यावरती असतं. आणि समालोचन कक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना भारावून टाकलं होतं ते समालोचकांनी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. त्याच्यामध्ये आपला दर्यावती प्रतिष्ठानचे सन्माननीय साईराज दाभोळकर यांनी सुद्धा चांगली रंगत आणली. अपूर्व पाटील, रजत पाटील, त्याचप्रमाणे चेतन जिगरव आणि आत्ताच फायनलच्या सामन्यासाठी रंगत आणण्यासाठी दरवर्षी आपल्या ठिकाणी या ठिकाणी येतात. ते आपल्या गोहगर तालुक्यातील शृंगारतळी या ठिकाणी वास्तव्य करणारे शृंगारतळीचे ग्रामपंचायतचे उपसरपंच. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांचं गोहगर या तालुक्यामध्ये आहे आणि या पाटपंधळे ग्रामपंचायतीमध्ये आहे. ते आपले सर्वांचे लाडके समालोचक आसिफ भाई हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा या ठिकाणी समालोचन केलं. आणि विशेष म्हणजे आमचे नवोदित संस्कृत कोलकांड यांनी सुद्धा या ठिकाणी आपले कॉमेंट्री आपल्याला सुनावली होती. तो सुद्धा या ठिकाणी येतोय. आणि त्याचप्रकारे रणवीर बेंदरकर यांनी सुद्धा या ठिकाणी थोडं सहकार्य केलं होतं. असे अनेक हे आमचे नवीन कॉमेंटेटर तयार होत आहेत. नक्कीच त्यांचं सहकार्य या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पुढील यानंतर मित्रांनो आपण जातोय या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि बक्षीस वितरणाकडे जातो. या ठिकाणी पहिल्यांदा आपण वैयक्तिक बक्षिसाचं वितरण करणार आहोत. दोन्ही संघाच्या कृपया खेळाडूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. खेळाडू या, सन्मानपूर्वक या ठिकाणी यायचं. इथे उभे राहा जरा आपल्या जवळ, त्या साईडला या. नाना, आपला विनंती की आपण जवळ येऊया. रामपूर संघ, विजेते संघ, आपण इकडे यायचंय. या, आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कदम या अतिशय चांगल्या प्रकारची त्याने बल्लेबाजी केली, फलंदाजी केली, आपलं सगळ्यांचं मन जिंकलं. त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आपल्या पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
यानंतर मित्रांनो, जेव्हा ही स्पर्धा होते त्यासाठी अनेकांचे सहकार्य लागतं, अनेकांचा हात लागतो आणि म्हणून ही स्पर्धा मानाची ठरते. खरं तर आपण सगळे मजा घेतो, आनंद घेतो, सगळे खेळाडू खेळतात, पण महत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते म्हणजेच या ठिकाणचे पंच. गेले 5 दिवस या ठिकाणी आपल्या निमंत्रणाला मान देऊन ते आले. गेले 5-6 वर्ष त्या ठिकाणी ते आपल्या या स्पर्धेसाठी येतात. ही स्पर्धा दर्यावर्दी प्रतिष्ठानची ते मानतच नाहीत, ती स्पर्धा आपली आहे, आमची स्पर्धा आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी येत असतात. आणि अतिशय शांत स्वभावाचे असे दोन्ही हे पंच आहेत. आपले त्यांची कोणतीही तक्रार दर्यावर्दी प्रतिष्ठानकडे येत नाहीत. उलट जर काही तक्रार असेल किंवा काही अडचणी असेल तर स्वतःच्या खांद्यावरती ते घेतात आणि ती स्पर्धा ते पार पडत असतात. असे दोन्ही पंच जे आपल्या जवळच्या गावातले आहेत, बोऱ्या गावातून कैलासजी पिलनकर आणि साखरेआगर गावातून सागरजी पाटील, हे नक्की आपल्यासाठी येतात आणि आपलंच ते घटक या ठिकाणी झालेले आहेत. आणि आपल्यासाठी त्याने कितीही ऑर्डर्स असतील तर आपल्यासाठी मात्र दिवस ते राखून ठेवत असतात. असे कशीही त्यांची तक्रार नसते, आम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. खरं तर ते येतात, त्रिगुण जागडे यांच्या घरात जातात, तिथे त्यांची व्यवस्था होते, आम्ही तिथे बघतच नाही. त्रिगुण जागडे, त्या जलपरी वहिनी त्यांचं ते सगळं करत असतात, काही त्यांची तक्रार नसते. तर असे आपले सगळ्यांचे आवडते लाडके पंच गोहागर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय कैलासजी पिलनकर या ठिकाणी उपस्थित. आपण दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन भाई आपल्याला विनंती करतो की आपण दोन्ही पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते कैलासजी पिलनकर. अतिशय म्हणूनच म्हणतो सर्व जिथे कैलासजी तिथे, जिथे कैलास तिथे टेन्शनच खल्लास. जिथे कैलासजी पर्सनॅलिटी तिथे आहे आपल्याला नक्कीच शिओरिटी. असे कैलासजी पिलनकर सन्मान चिन्हही घ्यायचं आहे, त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कैलासजींचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि नक्कीच कमी मानधनमध्ये ते आपल्याला सहकार्य करत असतात. या ठिकाणी भाई पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल, आपले सागरजी पाटील या ठिकाणी उपस्थित सागरीगर गावातून आहेत, ते अतिशय शांत स्वभावाचे, त्यांचीही आपल्यासाठी काही तक्रार नसते. त्यांचंही नाव फार मोठं आहे, अनुभव आहे क्रिकेट या जगदामध्ये आणि नक्कीच मोठ्या मोठ्या स्पर्धा ते खेळत असतात. मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये त्यांना बोलवणं असतं आणि मान असतो आणि नक्कीच त्यांचा निर्णय या ठिकाणी आपला सहकार्य करत असतात. सागरजी, कैलासजी आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. यानंतर मित्रांनो, हा आपला आवाज गेले अनेक वर्ष या संपूर्ण गोहागर तालुक्यामध्ये जे देत असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी आपला सेवा देत असतात. हा आवाज, गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि ज्यामध्येच आपल्या सगळ्यांना आनंद करतात. आणि ही स्पर्धा नक्कीच उंचीवर ज्यांनी नेऊन ठेवलंय असं डीजे ऑपरेटिंगच्या दुनियेतील एक मोठं नाव, गोहागर तालुक्यातील एक मोठं नाव, त्यांचं मानधन काय असेल ते तुम्ही ठरवा आणि आम्हाला द्या. कधी मानधनाची सुद्धा तक्रार करत नाहीत. असं आपलं या गोहागर तालुक्यातील मोठं नाव, दमदार वाजे सलमान डीजे. अध्यक्षांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. गुरुनाथजी जाकर, सलमानजी आपली खूप खूप अभिनंदन आणि आभार. आपण खूप सहकार्य करताय, आपली सुद्धा काही तक्रार नसते आमच्याबद्दल आणि या ठिकाणी खरंच तुमच्या दिलची या ठिकाणी चालत नाही, आमच्या दिलाचं या ठिकाणी चालतं. आम्ही म्हणतो तसं तुम्ही या ठिकाणी करत असता आणि तशाच प्रकारे याही वर्षी आपण केलेले आहात. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सलमान साठी होऊन जाऊ दे. सलमान, दमदार डीजे, सलमान डीजे. आणि मित्रांनो, आपण खर तर हा युट्यूब लाईव्ह जो कार्यक्रम केलाय तो याच दिवशी केलेला आहे, शेवटच्या दिवशी केलेला आहे. खरं तर आमचं असं म्हणणं आहे, खरं सगळ्यांना या युट्यूब माध्यमातून ही स्पर्धा बघायला मिळतं, पण प्रेक्षकांची गर्दी आपल्याला लाभण्यासाठी ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्ह ठेवत नाहीत. शेवटच्या दिवशी मात्र हे आपल्याला मजा घेण्यासाठी आम्ही युट्यूब लाईव्ह ठेवलेले आहे आणि याचं छानपैकी प्रक्षेपण या ठिकाणी आपले सारसी इव्हेंटचे मालक सुचितजी मालक यांनी या ठिकाणी केलं, त्यांच्या टीमने केलेलं आहे. मी विनंती करतो की या ठिकाणी एका प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. भगवान दादा पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आमच्या दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक PSI भगवान दादा पाटील, नुकतेच आजच त्यांची बदली पालघर मधून रत्नागिरीमध्ये ते आलेले आहेत आणि तिकडे हजर नव्हता, पहिल्यांदाच ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं नाव आहे सारसीची टीम, साहिल शिगवण, नंदू पालकर
आणि साठले अशी ही टीम या ठिकाणी आली. चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी आपल्याला दिली आहे. चांगलं या ठिकाणी कव्हर अप करण्याचा प्रयत्न केलाय आणि स्पर्धा नक्कीच सगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केले. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा साहसी इव्हेंटसाठी होऊ देत, सुचित मालप यासाठी होऊ देत. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळ्यांचं सहकार्य, सगळ्या देणगीदारांचं ज्यांनी ज्यांनी देणगी दिली, पुन्हा एकदा नामोल्लेख करत नाहीत, बऱ्याच वेळा नामोल्लेख करून झालंय. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आपण सगळ्यांचा नामोल्लेख केलाय, यथोचित सन्मानही केलाय. पुन्हा एकदा त्यांचा नामोल्लेख करत नाही, पण त्यांचं पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतो. तर या सगळ्यांचं यांनी सहकार्य केलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आभार मानूया. या तुमच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा अतिशय मानाची ठरत चाललेली आहे. तर मित्रांनो, आपण सन्मान चिन्ह प्रत्येकाला दिली होती. पहिल्या दिवशी या ठिकाणी येण्याला उशीर झाला होता. आपण या ठिकाणी दापोलीचे कर्णधारांना विनंती करतोय, जतीनजी आपला विनंती करतो, आपल्यापर्यंत तो सन्मान गेला नाही आमचा. मी विनंती करतो जतीनजी, आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या ट्रॉफीचा सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. जतीनजी, आपल्यामुळेच हे असे स्टार खेळाडू या ठिकाणी अवतरत असतात आमच्या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये. भिकाजी दादा, आपल्याला विनंती करतोय की आपण या ठिकाणी जतीनजी साळगावकर यांचा सन्मान करायचा आहे. गेले अनेक वर्ष जतीनजी सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि यावर्षी तर आमचे बामणे साहेब जिंकलेले आहेत म्हटल्यानंतर नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा असेच स्टार खेळाडू त्यांना एकदा बामणे साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत, सगळे संघ मालकांसाठी या ठिकाणी टाळ्या होत जाऊ देत. त्यांच्यामुळेच स्पर्धा मोठी झाली आहे. जतीनजी धन्यवाद. या ठिकाणी तर मित्रांनो, जातोय आपण या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणाकडे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तर या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमापूर्वी ज्यांनी जे संघ मालक या संपूर्ण दर्यावती प्रतिष्ठानच्या या क्रीडा स्पर्धेचं मानकरी ठरलेले आहेत असे आपले सगळ्यांचे लाडके बामणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो या संपूर्ण स्पर्धेसाठी संदर्भात आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात मनोगत, आपल्याला जे वाटतंय त्या शब्दामध्ये आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. या इथं आल्यावर जरा चांगलं वाटलं, म्हणजे इथला माहोल वगैरे म्हणजे चांगलं वाटलं खेळायसाठी. जाहीर करा आताच, पुढच्या वर्षी नक्की 100% पुढच्या वर्षी येणार. ओके, धन्यवाद. हेच आमचे स्टार प्लेयर या ठिकाणी येतील. तुमच्या माध्यमातून आणखी स्टार प्लेयर या ठिकाणी बघायला मिळतील. या स्पर्धेसंदर्भात नक्कीच आपण आम्हाला सहकार्य केला जातात आणि या स्पर्धेसंदर्भात जास्त अनुभव ज्यांना आहे त्यांना आपण देणार आहोत या ठिकाणी. कैलासजी पिलनकर, या स्पर्धेसंदर्भात आपलं या ठिकाणी अनुभव आपण कथन करावं. सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमी या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. स्पर्धा म्हटली की आयोजन हे खूप महत्त्वाचं असतं आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की हे मंडळ जे दर्यावती प्रतिष्ठान आहे हे माझं मंडळ आहे. मी कधीही या मंडळाशी त्याने एका शब्दाखातर ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींना प्रोत्साहन देतो. ज्यावेळेस ही स्पर्धा संपन्न होते, ही स्पर्धा संपल्यानंतर मंडळाची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये ठरवलं जातं की पुढच्या वर्षीचं नियोजन काय. असं एकच मंडळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आतापर्यंत स्पर्धा करतोय, पण ते स्पर्धा संपल्यानंतर पुढच्या वर्षीचं स्पर्धेचं नियोजन कशा पद्धतीनं असावं हे या ठिकाणी अधोरेखित केलं जातं. पाटील सरांनी मला म्हणाले की आपण दरवर्षी स्पर्धा भरतो, स्पर्धा 2 किंवा 3 षटकांच्या होतात, परंतु आपल्याला यात थोडासा बदल करायचा आहे. जे खेळाडू लांबून येतात तो एक सामना जिंकल्यानंतर परत निघून जातात, आपण त्यांना संधी देऊन बघूया. तर आम्ही म्हणालो की आपण लीग स्टेज सारखी एक स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं आयोजन करूया आणि यंदाच्या वर्षी तो एक मानस त्याने डोळ्यासमोर ठेवला आणि यशस्वीरित्या स्पर्धा या ठिकाणी पूर्ण झाली. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो. पंच म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यात देखत आमच्याकडे फक्त 2 डोळे आहेत, आम्ही दोघंजण 4. जे आंतरराष्ट्रीयचे कॅमेरे आहेत ते 16 आणि 17 कॅमेरे असतात, त्या ठिकाणी पंच चुकतात. आमच्या ज्या काही चुका असतील त्या आम्हाला परत द्या, त्या आम्ही निस्तरण्याच्या किंवा त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. ज्या ज्या काही गोष्टी आमच्याकडनं चुकल्या असतील त्या पुन्हा एकदा सर्व खेळाडूंच्या चरणी या ठिकाणी मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या स्पर्धेला पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर कैलासजी.
आमच्याकडे जरी 4 डोळे असले तरी ते आमच्या 16 डोळ्यांपेक्षा फार मोठे आमच्यासाठी आहेत। या स्पर्धेसाठी तुमचं सहकार्य नक्कीच असतं। यानंतर अध्यक्षांना विनंती करतोय की या ठिकाणी भाई विलनकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही आपण दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी सन्मान करूया। पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण गौरव करूया, कारण एक शांत व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना सहकार्य करणारं, मोठ्यांचा आदर करणारा व्यक्तिमत्व म्हणजेच आपले सन्माननीय पांडुरंग भाई विलनकर, आपल्या गावातील एक मोठं व्यक्तिमत्व आणि गारवा हॉटेलचे मालक, आपल्या साईडच्या बागेचे मालक। आज कित्येक वर्ष या ठिकाणी स्पर्धा होतात तरी सुद्धा त्यांनी कधीही कोणालाही विरोध केला नाही। आम्ही लहान असल्यापासून नव्हे, त्याच्या अगोदर या ठिकाणी स्पर्धा होतात आणि भाईंचं सहकार्य नक्कीच या ठिकाणी असतं। त्यांच्या कुंपणीची आमच्या मुलांकडनं कित्येक वेळा आमचं नुकसान झालेलं आहे, कित्येक वेळा आम्ही फटफट शोधत पुढे गेलेलो आहे, पण कधीही त्यांनी आम्हाला ओरडा दिला नाही, कधी रागवले नाहीत, उलट त्यांनी सहकार्यच केलेलं आहे। असे भाई या ठिकाणी उपस्थित आहेत। मी भाईंना थोडक्यात विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। भाईंना सगळ्यांचा आग्रह आहे या ठिकाणी की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। उपस्थित व्यासपीठ आणि माझे पालशेतमधले सगळे सहकारी, हा जो दर्यावर्दी दरवर्षी सामना भरवतो आणि उत्साहात सगळ्या जिल्हाभरातून लोक येतात, त्याच्यात चांगले चांगले सामने होतात, उच्च दर्जाचे क्रिकेटर खेळाडू इथं येतात आणि सगळ्या जिल्ह्याची करमणूक होते। त्यांना असंच माझं प्रोत्साहन राहील, त्यांनी हे चालू ठेवावं। माझ्याकडून शक्य सहकार्य नेहमी मिळत राहील। धन्यवाद। भाई नक्कीच आपले आभार या ठिकाणी, कारण तुमचं सहकार्य आहेच आणि असणारच आहे, त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। तर मित्रांनो, जातोय या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे। दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत आयोजित भव्य मानाची क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी अंतिम सामन्यासाठी संघ दाखल झाले होते। दापोली इलेव्हन दापोली आणि दुर्वा स्पोर्ट्स रामपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 2 तालुक्यातील संघ, दापोली तालुक्यातील संघ आणि चिपळूण तालुक्यातील संघ, आणि मोठी लढत या ठिकाणी आपण पाहिली। आणि या स्पर्धेतील अंतिम विजेते जे आहेत त्यांचा बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय। या ठिकाणी आपण जातोय फलंदाज या बक्षिसाकडून। या ठिकाणी आपलं बक्षीस या ठिकाणी दिसतंय। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर आणि मालिकावीर, उपविजेता आणि विजेता संघ। मित्रांनो, तयार व्हा या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी। प्रथम मी या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय, उत्कृष्ट फलंदाज जो दिलाय कैलासवासी सुनील दाजी जाक्कर यांच्या स्मरणार्थ अजित जाक्कर, अनिल जाक्कर आणि सूर्यकांत जाक्कर यांच्याकडून दिलेला आहे। आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील। मित्रांनो, अनेकांच्या आपण फटक्यांची आतषबाजी बघितली, अनेक स्टार खेळाडू या ठिकाणी अवतरलेले आहेत, त्यांची फटकेबाजी बघितली, आणि या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज ठरतोय ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 90 धावा केल्या आहेत, 100 ला 10 कमी यांनी केलेल्या आहेत, असा आपल्या सगळ्यांचा लाडका फलंदाज। कोण असेल? कोण म्हणतोय? मी सुमेध। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा षटकारांचा बादशाह, जाबाज खिलाडी, उत्कृष्ट फलंदाजचा मानकरी ठरतोय दापोली इलेव्हनचा भार्गव पाटील। जोरदार टाळ्या भार्गवसाठी। 90 धावा त्याने कुठल्या होत्या आणि त्यांनी या ठिकाणी 90 धावांनी उत्कृष्ट फलंदाज ठरलाय। मी या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे। भार्गव पाटील साठी जोरदार टाळ्या हो जाऊ दे। नक्कीच मित्रांनो, यांनी अतिशय सुंदर खेळ केला, आपलं सगळ्यांचं मनोरंजन केलं। भार्गवचं अभिनंदन, कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। यानंतर आपण जातोय पुढील बक्षीसाठी। उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी जबरदस्त अशी गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली, ज्याच्याकडे व्हेरिएशन होतं आणि
तोच ठरलाय सामन्यांचा विजेता. त्याच कौतुक सगळीकडे आपल्याला बघायला मिळतोय. भेदक गोलंदाजी करणारा या ठिकाणी जाबाज खेळाडू ठरतोय. कोण असेल? आवाज येऊ दे तिकडे खेळाडूंकडनं, प्रेक्षकाकडनं. जाबाज गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज दापोली 11चा नाही. अजिबात नाही. तो आहे आपला दुर्वा स्पोर्ट रामपूरचा लोकल टॅलेंट, रत्नागिरीचा टॅलेंट. कोण? ओंबळीचा सौरभ पवार. जोरदार टाळ्या सौरभ साठी. मूर्ती लहान, कीर्ती समहान. एक यंग ब्रिगेड या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट चांगली शैली त्याची होती आणि नक्कीच रसिक प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं मन जिंकलं. तोच आपला हा सौरभ पवार लोकल टॅलेंट ओंबळीचा. भिकाजी दादा आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. गोलंदाज सौरभ पवार, दुर्वा स्पोर्ट रामपूरचा, अर्थात बामणे साहेबांचा सौरभ पवार. क्या बात आहे. यंग ब्रिगेड या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना संधी मिळाली, चांगली कामगिरी केली आहे. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर सामनावीर या ठिकाणी सामनावीरचा आपण या ठिकाणी बक्षीस देतोय आणि हा आपण सामनावीर अंतिम सामन्यासाठीच करतोय. आणि हा अंतिम सामन्याचा सामनावीर. अनेक नावं समोर आहेत. कोणता खेळाडू असा असेल, फलंदाज असेल, गोलंदाज असेल, ऑलराऊंडर कामगिरी केली या ठिकाणी आणि तो असणार आहे दुर्वा स्पोर्ट्सचा. होय, दुर्वा स्पोर्ट्सचा तो सामनावीर असणार आहे. दुर्वा स्पोर्ट्सचा ज्याने फलंदाजी करताना 20 धावा त्यांनी केल्या होत्या अंतिम सामन्यासाठी 8 चेंडूमध्ये आणि गोलंदाजी मध्ये 2 षटकामध्ये आणि 2 विकेट केल्या होत्या, 15 धावा दिल्या होत्या. असा दुर्वा स्पोर्ट्स रामपूरचा उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू अंतिम सामन्याचा सामनावीर ठरतोय. कोण? कोण माहिती नाही. माहिती मी करून देतो. ज्यानं गेल्या वर्षी सुद्धा चमकदार कामगिरी केली होती, विजयी झाला होता, तोच म्हणजे कोण? तो असणार आहे आपल्या अंतिम सामन्याचा सामनावीर, सगळ्यांचा लाडका, ग्वागर तालुक्याचा लाडका प्लेयर मयूर कुंभार. जोरदार टाळ्या मयूर साठी. मयूर कुंभार या ठिकाणी आपला अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. त्यानं फलंदाजी करताना 8 चेंडूमध्ये 20 धावा केल्या होत्या, गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 15 धावा, 2 विकेट घेतला होता. वसंतजी पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. आणि सलग या ठिकाणी माहिती मिळते, गेल्या वर्षी तर अंतिम सामन्याचा विजेता होताच, आदल्या वर्षी सुद्धा अंतिम सामन्याचा विजेता, सलग 3 वर्षी अंतिम सामन्याचा विजय ठरतोय आपला लाडका सगळ्यांचा मयूर कुंभार. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण जाणार आहोत संपूर्ण सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली ऑलराऊंडर प्लेयर, पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत ज्यानं अतिशय सुंदर कामगिरी केली होती, तो खेळाडू त्याला जाणार आहे सामनावीरचा पुरस्कार. अनेक खेळाडू या ठिकाणी उतरले, अनेक आयकॉन प्लेयर या ठिकाणी उतरले, अनेकांचा खेळ आपण पाहायला मिळाला. पण प्रत्येक वेळी सक्सेस ठरले असंच नव्हे, तर जो सक्सेस झाला तो खेळाडू आहे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेला. कोण असेल? इकडे आवाज कोणाचा आहे का? दर्यावतीवाले कोण आहे? अंतिम मालिकावीर कोण असेल या सामन्याचा, या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर आहे कोण? परदीन. सो या ठिकाणी ज्यानं आलो खेळ केला,
त्यानं 10 अप्रतिम कॅच पकडले बाउंड्री लाईनच्या बाजूला. अतिशय उत्कृष्ट कामगिरी. 70 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट घेतला. असा आपल्या सगळ्यांचा लाडका दापोली 11चा सूरज केणे. जोरदार टाळ्या सूरजसाठी. एक आयकॉन प्लेयर रायगड मधून आलेला जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी केली. ऑलराऊंडर कामगिरी केली. भगवान दादा पडला आपल्याला विनंती आहे की आपल्या या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं. मालिकावीर सूरज केणे आपण या ठिकाणी आलात, आम्हाला सहकार्य केलात, या ठिकाणी खेळ दाखवलात. सूरज केणे सर आपल्याला या ठिकाणी खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण असेच दरवर्षी येत राहा. अनेक स्पर्धांमध्ये आपण या दर्यावती क्रीडा नगरीमध्ये आलेले आहात आणि अतिशय आजही आलात या ठिकाणी. आजही आलात आणि चांगली कामगिरी पार पाडलात तर आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आणि यस या ठिकाणी खर तर उपविजेता संघ सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय. आपल्याला या ठिकाणी आम्ही मेडल देणार आहोत. मेडलचंही या ठिकाणी कैलासवासी नर्मदा महादेव होडेकर लाईन मध्ये यायचंय. यांच्या स्मरणार्थ अथर्व प्रशांत होडेकर, त्याच प्रकारे आदित्य प्रशांत होडेकर आणि संकल्प प्रशांत होडेकर यांच्याकडे दिले आहेत. उपविजेता संघ या उपविजेता दापोली संघ आपल्या या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. 11 खेळाडू आपले प्रमुख खेळाडू या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी सन्मानित करतोय दापोली 11 या सन्माननीय साळगावकर सर. या एका रांगेमध्ये आपण येत जाऊया आणि या ठिकाणी इकडे घेऊन या. प्रत्येक सन्माननीय पाहुण्यांना आपण विनंती करूया की आपण त्यांना हे सन्मान देऊया. या पंचापासून सुरुवात करूया. कर्णधार आपण शेवटी यायचं आहे. कर्णधार आपल्याला विनंती की आपण शेवटी यायचं आहे. या प्रत्येकाने जोरदार टाळ्या सर्व प्लेयर साठी. 11 प्लेयर साठी आपल्याला या ठिकाणी आपण सन्मान करतोय. नंतर येत आहेत कैलासजी पिलनकर आपला सन्मान करतायत. नंतर येत आहेत साळगावकर सर. आपण जागेवर थांबायचंय मान्यवर, आपण जागेवर थांबायचं आहे. या पुढे चला. आपल्याकडे या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आपण छानपैकी कामगिरी पाडलात. आमचं या ठिकाणी सन्मान या ठिकाणी दर्यावती प्रतिनिधींची प्रतिष्ठा वाढवण्याचा आपण कान पेलात. प्रवीणजी घ्या. सर्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या जयंतजी आपला एक राहतोय कर्णधार म्हणून आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं या ठिकाणी सन्मान ते आहे ना एखाद. आता घेऊया साळगावकर सर. या आपल्याला विनंती आहे या संपूर्ण स्पर्धेसंदर्भात आपलं मनोगत. साळगावकर साहेब गेले अनेक वर्ष तुम्ही या ग्राउंडवरती येत आहे आणि चांगला खेळ करताय. आयकॉन प्लेयर या ठिकाणी आणताय. नक्कीच आम्हाला अभिमान आहे. या ठिकाणी कामगिरी तर उत्तम झाली पण थोडंसं आणखी जर कामगिरी झाली असती, सुरुवातीपासून षटकारांची आतषबाजी झाली असती, नक्कीच तुम्ही सामना या ठिकाणी जिंकला असता. तर काय बोलाल? थोडे रन जास्त आले त्यांचे, झाला असता स्कोर तरी ठीक आहे. गेम आहे, होतं. नक्कीच या ठिकाणी स्कोर आपल्याकडे भरपूर होता पण तुम्ही सुद्धा चांगले प्रयत्न केलात, त्याच्यामुळे पराजित व्हावं लागलं. पण ठीक आहे, भविष्यामध्ये आपण आणखीच अशा उमेदीने काम कराल आणि नक्कीच पुन्हा एकदा यशापर्यंत जाल. संपूर्ण स्पर्धेसंदर्भात काय बोलाल? सुद्धा झाली स्पर्धा म्हणून तर दरवर्षी आम्ही येतो. पुढच्या वर्षी पण नक्की येणार आणि आज प्रयत्न असेल की फायनल मारायचा. नक्की नक्की. दर्यावती प्रतिष्ठानकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आहे, आभार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर येत आहेत विजेता संघाचे 11 प्लेयर. त्यांचाही आपण गोल्ड मेडल देऊन या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. विजेता संघ ठरतोय दुर्वा स्पोर्ट्स रामपूर. या सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. या सौरभ या लवकर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान करूया. या दर्यावती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाकीचे सगळे यायचे या ठिकाणी. ज्येष्ठ कार्यकर्ते या सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. लवकर यायचं, सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी यायचं आहे.
पाठीमागे बसलेले राजदादा या, संजयजी, ज्ञानश्यामजी, सुनीलजी, सगळे कोण असतील, जगदीशजी यायचं सगळ्यांनी, समीरजी या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी याकडे यायचं आहे. ते एका रांगेत उभे राहायचं, जा तेवढे पुढे उभे राहा, एका क्रमाने आपण जाऊया. जा चला, संजयजी या ना, चला प्रशांतजी, चला गणेशजी या, 11 आपल्याकडे पाहिजेत. गणेशजी या, एक सावकाश जाऊया. थांबा, तिकडून सुरुवात करूया, एकेकाने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचा सन्मान करूया एक प्लेयरचं. तर या ठिकाणी सुनील पाटील, उदय पाटील, त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील, त्याच्यानंतर राजू मातनाक, सगळ्यांचं योगदान आपल्यासाठी आहे. समीरजी पाटील, त्यानंतर संजयजी वसावे, प्रशांतजी होडेकर, त्यानंतर तिकडे योगेशजी जाकर आणि गणेशजी ढोरलेकर, या सगळ्या आमच्या दर्यावतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याकडून हा सन्मान झालाय. आणि वळतोय या अंतिम सामन्याच्या उपविजेत्याकडे, ज्यांनी अतिशय सुंदर खेळ केला. आतापर्यंत आपण त्यांचे सामने बघत आलो, पहिल्या सामन्यापासून छान कामगिरी पार पडलेली आहे. जतीनजी साळगावकर यांचा संघ गेले अनेक वर्ष ग्राउंड वरती येतात आणि चांगली कामगिरी करतात, स्टार प्लेअर या ठिकाणी आणतात, आयकॉन प्लेअर आणतात. यांना मी विनंती करतोय, दापोली 11चे कर्णधार आणि सगळे संघ उपविजेते ठरतोय अंतिम सामन्यामध्ये. दापोली 11, दापोली जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करा. कमॉन डीजे. रोख रक्कम 33,000 रुपये दर्यावती प्रतिष्ठान पालशेत यांच्याकडून. मी सर्व मान्यवरांना, प्रमुख मान्यवरांना विनंती करतोय की आपण एक मिनिट, मी महिला मंडळांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते या महिला मंडळ या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण करूया. सर्व महिला मंडळ यायचं आहे. या देश, थांबा 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 थांबा, आमचे महिला मंडळ येतात, महिला मंडळांच्या हातात घ्या, महिला मंडळ उपस्थित राहा आणि त्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी द्यायचं आहे. आणि रोख रक्कम 33,000 रुपये, 33,000 रुपयेचा मानकरी ठरतोय उपविजेता संघ दापोली 11 दापोली. क्या बात आहे, जबरदस्त, जोरदार टाळ्या, जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला केलेला आहे. आणि या ठिकाणी आमचं महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी दिसतंय, त्यांच्या हस्ते वितरण या ठिकाणी होताना दिसतंय. उपविजेता संघ दापोली 11 दापोली संघ. धन्यवाद, थँक्यू. महिला मंडळाला विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि यानंतर या स्पर्धेतील दर्यावती प्रतिष्ठान पावसाळी भव्य खुल्या मानाच्या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय, प्रथम क्रमांकाचा विजेता ठरतोय. पहिल्यांदाच या मानाच्या स्पर्धेमध्ये विजेता संघ ठरतोय आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील या ठिकाणी बामणे सरांचा दुर्वा स्पोर्ट्स रामपूर. जोरदार टाळ्या आमचे बंटी सावंत सर, चव्हाण सर, ठीक आहे. तर चला या ठिकाणी मान्यवर येत आहेत. बामणे सर आपण या ठिकाणी उपस्थित, सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित. छोटे मंडळी चला या, आपण पुढे बसून घ्यायचं आहे. छोटे मंडळी, दर्यावती प्रतिष्ठानचे सगळे छोटे मंडळी चला पुढे यायचं आहे. या पुढे बसून घ्या आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचं वितरण करायचं आहे. क्या बात आहे, जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आपण बघितलाय रामपूर स्पोर्ट कडून, या ठिकाणी बघितलाय आपण. छोटे मंडळी चला पुढे फोटोसाठी, शूटिंग साठी या. तर या ठिकाणी आमचे छोटे मंडळी सुद्धा मजा घेत आहेत या कार्यक्रमाची. प्रथम विजेता ठरतोय दुर्वा स्पोर्ट्स रामपूर, रोख रक्कम 55,000 रुपये दर्यावती प्रतिष्ठान कडून आणि कैलासवासी समीक्षा भिकाईजी पालशेतकर यांच्याकडून हे प्रथम क्रमांकाचं ट्रॉफी या ठिकाणी देतोय. एक जबरदस्त असा सोहळा, आनंद महोत्सव या ठिकाणी होतोय. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची मानाची स्पर्धा